आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं, गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सत्यनारायणच्या महापूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रे मॅडम, विभाग प्रमुख संजयजी शेडगे, गावचे सरपंच बाईसाहेब, या गावचे अध्यक्ष आमचे मित्र दिनेश दादा, त्याचप्रमाणे बाईक काका, त्या नामुगडे साहेब, गावचे सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज आपलं हिंदू नववर्ष, आज कधी आपल्या दिवसाची सुरुवात. मगाशी केंद्र मॅडमने सांगितलं की आपण 31 करतो आणि नवीन दिवसाची वाट बघतो 1 तारखेची, परंतु आपलं खरं आपण हिंदू आहोत. आपल्या खऱ्या वार्षिक वर्षाची सुरुवात ही आज गुढीपाडव्यापासून होती. त्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या वर्षीच मला वाटतं दादा आमदार होते, त्यावेळी दादांच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत त्या रस्त्याचं डांबरीकरण मंजूर करून घेतलं होतं. आणि त्या डांबरीकरणाच्या भूमिपूजनासाठी ज्यावेळी आपण आलो होतो त्यावेळी या अंगणामध्ये आपण बसलो होतो आणि आपण सर्वांनी मागणी केली होती की दादा जे सभामंडप, ज्या सभागृहासह आपण बसलेलो आहोत ते सभागृह देखील आम्हाला नव्याने बांधायचं आहे आणि त्याच्यासाठी निधी आपण उपलब्ध करून द्यावा. दादांनी त्वरित त्यासाठी 25-15 योजनेतून आपल्याला 8 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला. त्याचं टेंडर देखील झालेलं आहे आणि त्या कामाला आपण लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत. मला वाटतं आपण सर्वांनी मिळून ते काम म्हणजे डिमॉलिश करण्याचं काम देखील केलेलं आहे, जागा मोकळी करून दिलेली आहे. जी कामं, विकास कामं आपण दादांच्या मार्फत निवेदनं दिली ती प्रत्येक विकास कामं पूर्ण करण्याचं काम मला वाटतं या ग्रामपंचायतमध्ये फार मोठ्या प्रमाणात चांगलं, सरपंचांनी देखील खूप त्यांच्या कालावधीमध्ये चांगलं काम केलेलं आहे. जी विकास कामं मागितली त्यांचा पाठपुरावा केला आणि ते मंजूर देखील करून आणली. आज ज्या इमारतीच्या संदर्भात आपण बोलतोय तर आता आपण याच्यानंतर चर्चा देखील करणार आहोत. सरपंच साहेब असतील किंवा अध्यक्ष असतील, रोज मंडणगडला भेटले तरी आमची त्याच्या संदर्भात रोजच चर्चा सुरू असते. मग अधिकाऱ्यांची भेट असेल किंवा त्या ठेकेदाराला भेटणं असेल, हे वारंवार सुरू असतो. खरं तर कामाला आतापर्यंत आपल्याला सुरुवात व्हायला पाहिजे होती, परंतु थोडीशी तांत्रिक अडचण आली की पूर्वी जे आपण काम मंजूर केलेलं होतं दादांच्या माध्यमातून ते 8 लाखाचं होतं आणि त्याच्यानंतर उर्वरित आपल्याला तटकरे साहेबांकडून देखील काही निधी मंजूर झाल्याचं पत्र आलं होतं. त्यामुळे आपण असं ठरवलं होतं की दादांच्या माध्यमातून जे काम मंजूर आहे त्याचा आपण खालचा भाग घ्यायचा आणि उर्वरित जो निधी दुसरा आपल्याला मिळणार आहे त्याच्यात वरचं काम करून घ्यायचं. त्यामुळं दोन कामं ही 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे होती. पूर्वीचं जे काम आपलं 8 लाखाचं दादांच्या माध्यमातून मंजूर होतं 25-15 योजनेतून, हे बियांशीकडे होतं आणि वरचं जे पत्र आलं होतं ते आपल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडं. त्यामुळे ज्यावेळी आम्ही दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र बसून चर्चा केली त्यावेळी कळलं की वरच्या कामासाठी सध्या तरी आपल्याकडे निधी उपलब्ध नाही आहे, त्यामुळे ते काम होऊ शकणार नाही. त्यामुळे आता आपल्याला अडचण अशी झालेली आहे की निधी एकच मंजूर आहे आणि आपल्याला काम करताना आता हे खालचं सुरू करून घ्यावं लागणार आहे. परंतु आपण सर्वांनी दादांच्या या निवडणुकीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळं निधीची कमतरता आपल्याला निश्चितच येणार नाही. आपण सर्वजण आज एकत्र आहात, एक दिलानं काम करतात. त्यामुळे पहिला जो 8 लाखाचा निधी मंजूर आहे त्याचं काम आपण सुरू करून घेऊ. आम्ही आता इथे येण्यापूर्वीच कुळधर जे इंजिनियर आहेत त्यांच्याशी पण मी साहेब आता बोललो, तर ते उद्याच इंजिनियर आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन लाईन आउट करून देण्यासाठी येणार आहेत. म्हणजे कदाचित 2 दिवसात तुमचं काम देखील सुरू करू शकेल. ते काम आपल्याला जसं पाहिजे आहे अशा पद्धतीने खाली पूर्वी जे इस्टिमेट केलेलं 8 लाखाचं ते जी इमारत आहे तेवढ्याच केलेलं आहे, परंतु आपल्याला त्याच्यापेक्षा थोडी इमारत वाढीव करायची आहे. कारण इमारती शेवटी एकदाच होते, वारंवार होत नाही, त्यामुळे ती वाढीव करायची आहे. पण माझं आपल्याला विनंती आहे की जे 8 लाख रुपये आज मंजूर आहेत त्या निधीमधून आपण खाली जेवढं वाढीव करून घेता येईल तेवढं काम आता करून घेऊया. म्हणजे मग त्याच्यात जोता होईल आणि त्याच्यावरचा जर का स्लॅब वगैरे होत असेल तर तेवढंच करून घेऊ आणि उर्वरित जे काम जे आहे राहणार आहे आपलं काम तेवढ्यात काय इमारत पूर्ण होणार नाही आहे. त्या कामासाठी आता एप्रिल महिन्याला, मार्च एंडिंग उद्या संपतोय, म्हणजे उद्यापासून नवीन वर्ष सुरू होतंय. म्हणजे जे आर्थिक वर्ष असतो म्हणजे आमदार साहेबांचा, मंत्री महोदयांचा उद्यापासून आपल्याला 1 एप्रिलपासून नवीन निधी देखील मिळू शकतोय. आणि तशा पद्धतीने एक 8 दिवसांपूर्वी दादा जेव्हा देवारला आले होते त्यावेळी आपले सरपंच, अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ दादांना भेटायला आले होते आणि दादांनी त्यावेळी देखील शब्द दिलाय की एप्रिलच्या प्रोग्राममध्ये पुन्हा त्याला लागणारा जो निधी असेल, मग तो 10 लाख असेल किंवा जे काय असेल, जो कमी पडत असेल तो निधी दादा आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे निधी आपल्याला कमी पडेल आणि आपली इमारत अर्धवट राहील असं निश्चित आपल्याला होणार नाही. आज आपण या ठिकाणी सत्यनारायणच्या पूजेच्या ठिकाणी आहोत. आपल्याला शब्द देतो की हे खालचं काम जोपर्यंत चालू आहे
ते पूर्ण होत नाही त्याच्या अगोदरच आपण वरच्या कामाला देखील मंजुरी घेऊ आणि लवकरात लवकर आपलं काम मार्गी लावू. पुढल्या वर्षीची आपली जी पूजा होईल ती निश्चितच म्हणजे जी काही वार्षिक कार्यक्रम असतील ते आपल्या ह्या सभागृहामध्ये होतील असा शब्दही मी या ठिकाणी आपल्याला देतो. मला वाटतं काही दिवसांमध्येच आता आपल्या ग्रामपंचायतची देखील मुदत संपलेली आहे, निवडणूक लागेल. शेवटी हे सगळं करत आपण असताना ग्रामपंचायत आपली आपल्या ताब्यात असणं हे फार महत्त्वाचं असतं. एखादी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात नसेल तर त्या ठिकाणी विकास करायचा म्हटलं तर आपल्याला अनंत अडचणी येतात. प्रस्ताव मिळवण्यापासून ते अगदी दाखल्यांपासून सगळ्या अडचणी येतात. परंतु आज खूप चांगलं आहे की आपण सर्वजण एकत्र आलेला आहात. आपलं गाव खूप मोठं आहे, त्यामुळे जर या गावाने ठरवलं तर निश्चितच आपली ग्रामपंचायत ही आपली शिवसेनेच्या अधिपत्याखाली येईल. दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर का ग्रामपंचायत दिली तर पुन्हा जो काही विकास निधी आपल्याला आणायचा आहे तो खूप सोयीस्कर होईल. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आता खरं तर राजकारण का कुठल्या स्तराला गेलेलं आहे पाहिलं आपण. काही 6 महिन्यांपूर्वी ज्यांच्या विरोधात लढलो संजय कदमांच्या, ते आज देखील आपल्या सोबत आलेले आहेत. ते आज आपल्या पक्षाचे नेते झालेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. त्यामुळे विरोधक एकत्र आलेले आहेत. मग आता आपण गावागावामध्ये देखील असे छोटे मोठे काही वाद असतील तर ते बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊया आणि आपल्या गावचा विकास साधूया. एवढंच आपल्याला या ठिकाणी मी विनंती करेन. आपल्या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आपण शिवसेनेचा भगवा फडकावा आणि आपली जी विकास कामं जी राहिलेली आहेत ती पूर्ण करून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा एक संधी द्या. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि पुन्हा एकदा नववर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.